महाराष्ट्र जेव्हापासून प्रगतीकडे वाटचाल करू लागलेला आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जो कुपोषितपणा होता, कुपोषित बालकं आणि तो आजार जो होता त्याचं प्रमाण कमी व्हायला लागले। परंतु ठाण्यामधून धक्कादायक बातमी समोर येते। ठाण्यासारख्या प्रगतशील जिल्ह्यामधील भिवंडीमध्ये मात्र आता मध्यम कुपोषित बालके वर्षभरात आढळून आलेत। भिवंडीत 80 मध्यम कुपोषित बालके आढळल्याचं आता समोर आलंय। ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधील आदिवासी खेडापाड्यात कुपोषित बालकांची संख्या नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय। भिवंडी या कामगार वस्तीच्या शहरामधील झोपडपट्टी परिसरात सुद्धा गेल्या वर्षभरात 80 मध्यम कुपोषित बालकं आढळून आलेत। या बालकांवरती स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोषण पुनर्वसन केंद्रात उपचार केले जात आहेत। विशेष म्हणजे ही सर्व मध्यम कुपोषित बालके भिवंडी शहर क्षेत्रामधील आहेत। स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय भिवंडी येथील पोषण पुनर्वसन केंद्र येथे 2024 या साली साधारणतः 80 कुपोषित बालके आम्ही ॲडमिट केलेली आहेत आणि त्यांच्यावरती उपचार केलेले आहेत। त्यापैकी साधारणतः 60% बालकं ही भिवंडी शहरी भागातली असून 40% बालकं ही भिवंडी ग्रामीण भागातील आहेत। धन्यवाद।